नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला असे वाटते आहे का की तुमची भक्ती वाढत आहे, पण प्रत्यक्षात तुमचा अहंकार तर वाढत नाही ना? उपवास करणे, स्वामींची सेवा करणे, मंदिरात जाणे या गोष्टी तुम्हाला स्वामींच्या जवळ नेत आहेत की स्वामींपासून दूर करत आहेत? अनेक वेळेला मी मोठा भक्त आहे हा विचारच आपल्याला स्वामींपासून तोडतो. भक्तीचा मार्ग हा नम्रतेचा मार्ग आहे, पण कधीकधी याच मार्गावर चालताना आपल्याला मी काहीतरी वेगळे करत आहे असा गर्व होऊ लागतो. हा अहंकार आपली सर्व पुण्याई कशी संपवतो आणि स्वामींना असा भक्त का आवडत नाही हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर तुम्हाला तुमची भक्ती शुद्ध ठेवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भक्तीमधल्या अहंकाराचे सगळ्यात प्रमुख लक्षण म्हणजे मी खूप मोठा भक्त आहे असा विचार मनात येणे. भक्तीची सुरुवात खूप साधी असते. आपण नामजप करतो, पूजा करतो, स्वामींचे स्मरण करतो, पण हळूहळू मनात एक विचार येऊ लागतो की मी इतरांपेक्षा मोठा भक्त आहे. मी स्वामींचा खूप मोठा भक्त आहे हा विचार दिसायला चांगला वाटतो, पण तो अहंकाराची सुरुवात असतो. जेव्हा आपण स्वतःला इतरांपेक्षा मोठे मानायला लागतो तेव्हा खरी भक्ती कमी होते आणि मीपणा वाढतो. आपण इतरांशी तुलना करू लागतो. तो काहीच करत नाही, पण मी रोज नामस्मरण करतो. इथे भक्ती कमी आणि स्वतःचे मोठेपण दाखवण्याची भावना जास्त असते. भक्ती म्हणजे नम्रता आणि समर्पण, तुलना नाही. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि स्वामींसाठी सगळे समान असतात. जर मनामध्ये मी मोठा हा भाव आला तर तो लगेच ओळखून सोडून देणे गरजेचे आहे. कारण खरी भक्ती तेव्हाच वाढते जेव्हा आपण स्वतःला शून्य मानून सर्व काही स्वामींच्या कृपेवर सोडतो. इतरांना कमी समजणे हा भक्तीमधील सूक्ष्म अहंकाराचा मोठा संकेत आहे. जेव्हा आपण विचार करतो की मला जास्त कळते किंवा हे लोक अजून अज्ञानी आहेत, तेव्हा आपण नकळत स्वतःला वर आणि इतरांना खाली ठेवतो. ही भावना भक्ती कमी करते आणि मनामध्ये कठोरपणा आणते. खरी भक्ती शिकवते की प्रत्येकजण आपल्या गतीने पुढे जात असतो. कोणीतरी आज सुरुवात करत आहे तर कोणीतरी पुढे आहे, पण सर्वांचा मार्ग स्वामींकडेच जातो. म्हणून नम्रता ठेवून इतरांचा आदर करत भक्ती करणे हेच योग्य असते. अनुभवामुळे वाढणारा अहंकार. नामस्मरण किंवा भक्ती करताना काही चांगले अनुभव येतात. मन शांत होते, समस्या सुटतात, आतून आनंद वाटतो. पण इथेच धोका असतो. आपण विचार करायला लागतो की हे माझ्यामुळे होत आहे, मी काहीतरी विशेष आहे. हाच अहंकाराचा प्रारंभ असतो. इथे आपण विसरतो की हे सर्व स्वामींची कृपा आहे, आपले कर्तृत्व नाही. अनुभव आले तर त्याबद्दल कृतज्ञ राहणे हे महत्त्वाचे आहे, पण त्यातून मीपणा वाढू देऊ नये. कारण जिथे अहंकार वाढतो तिथे खरी भक्ती कमी होऊ लागते. भक्तीचा दिखावा केल्याने अहंकार वाढतो. आजकाल एक खूप सामान्य गोष्ट दिसते, ते म्हणजे लोक भक्ती करतात पण त्यांना ती दाखवायलाही आवडते. सोशल मीडियावर पोस्ट टाकणे, इतरांना सांगणे की मी इतका नामजप करतो, सतत स्वतःच्या भक्तीबद्दल बोलत राहणे, हे सर्व अहंकाराचे लक्षण असते. खरी भक्ती ही शांत असते. ती दाखवण्यासाठी नसते तर अनुभवण्यासाठी असते. जेव्हा आपण आपली पूजा, नामस्मरण किंवा सेवा इतरांना दाखवण्यासाठी करतो तेव्हा लक्ष स्वामींपासून हटून लोकांच्या स्तुतीकडे वळते. लोक काय म्हणतील हा विचार वाढतो आणि मी किती मोठा भक्त आहे हे दाखवण्याची इच्छा निर्माण होते. हीच अहंकाराची सुरुवात असते. खरी भक्ती ही शांत आणि आतून अनुभवण्यासारखी असते. ती कधीही प्रदर्शनासाठी नसते. जेव्हा भक्ती प्रामाणिकपणे आणि नम्रतेने केली जाते तेव्हा स्वामींची खरी कृपा मिळते. सेवा करताना मीच बरोबर ही भावना म्हणजे भक्तीमधील अहंकार आहे. मीच बरोबर अशी भावना ठेवल्याने अहंकार वाढत जातो. भक्ती करताना कधीकधी आपण आपल्या पद्धतीला सर्वोत्तम मानतो. माझा जप करण्याचा मार्गच योग्य आहे, मी जसे करतो तसे सगळ्यांनी करायला हवे. माझी साधना योग्य आहे आणि बाकी सर्व चुकीचे आहे असे वाटायला लागते. यामुळे मन बंद होते आणि नम्रता कमी होते. खरे तर प्रत्येकाची भक्ती वेगळी असते. कोणी शांतपणे जप करतो तर कोणी मोठ्याने. स्वामींना पद्धत नाही तर भावना महत्त्वाची आहे. जर आपण इतरांच्या मार्गाचा आदर केला नाही तर आपली भक्तीही अपूर्ण राहते. म्हणूनच मीच बरोबर हा विचार सोडून स्वीकार आणि नम्रता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अपेक्षांमुळे वाढणारा अहंकार. हा अहंकार भक्तीमध्ये खूप शांतपणे वाढतो. आपण नामस्मरण करतो, सेवा करतो आणि मग मनात अपेक्षा ठेवतो की मी इतके केले, आता मला चांगले फळ मिळालेच पाहिजे. हीच अहंकाराची सुरुवात असते. भक्ती म्हणजे व्यवहार नाही तर स्वामीचरणी पूर्ण समर्पण आहे.
जे मिळेल ते स्वामींच्या इच्छेने मिळेल हा भाव ठेवणे महत्त्वाचे आहे. अपेक्षा वाढल्या की मन अस्वस्थ होते आणि निराशा येते. पण जेव्हा आपण अपेक्षा सोडतो तेव्हा खरी शांती आणि आनंद अनुभवता येतो. म्हणूनच भक्तीमध्ये कृतज्ञता ठेवावी, हक्काची भावना नाही. इतरांना शिकवण्याची घाई हा भक्तीमधला सूक्ष्म अहंकार दाखवते. थोडी सेवा झाली की आपण लगेच इतरांना सांगायला लागतो की असे कर, तसे कर, तू चुकीचे करत आहेस, माझीच पद्धत योग्य आहे. पण स्वतःचा प्रवास अजून पूर्ण झालेला नसतो. यामुळे समोरच्याला दबाव वाटतो. त्याला वाटते की त्याची भक्ती चुकीची आहे आणि आपल्यामध्ये मला जास्त कळते हा भाव वाढतो. खरी भक्ती ही शांत असते, ती जबरदस्ती करत नाही. ती आपल्या वागण्या बोलण्यातून दिसते आणि इतरांना आपोआप प्रेरणा देते. म्हणूनच आधी स्वतःची साधना घट्ट करा, नम्रता ठेवा आणि गरज असेल तेव्हाच प्रेमाने इतरांना मार्गदर्शन करा. तर हे असतात भक्तीमधले सूक्ष्म अहंकार. मग खरी भक्ती कशी असावी? अहंकार टाळण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. नेहमी स्वतःला आठवण करून द्या की सगळे काही स्वामींच्या कृपेनेच होत आहे. तुलना टाळा. तुमचा प्रवास तुमचा आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. शांत भक्ती करा. दाखवण्यापेक्षा अनुभवण्यावर जास्त लक्ष केंद्रित करा. कृतज्ञता ठेवा. जे आहे त्याबद्दल धन्यवाद द्या. नम्र राहा. जितकी भक्ती वाढेल तितकी नम्रताही वाढली पाहिजे. खरी भक्ती म्हणजे जिथे अहंकार हळूहळू कमी होतो. जर भक्ती करताना मी मोठा, मी जास्त करतो, मीच बरोबर असे विचार येत असेल तर ती खरी भक्ती नाही. खरी भक्ती आपल्याला वाकवते, नम्र बनवते. ती आपल्याला दाखवते की आपण काहीच नाही तर सगळे काही स्वामींच्या कृपेनेच चालले आहे. जिथे मीपणा कमी होतो आणि इतरांबद्दल आदर वाढतो तिथे खरी भक्ती असते आणि जिथे अहंकार वाढतो तिथे भक्ती फक्त बाहेरची राहते. खरी भक्ती म्हणजे स्वतःला सतत तपासणे की माझ्यात अजूनही मीपणा आहे का. जर कुठे स्वतःचे मोठेपण वाटले तर लगेच थांबून ते ओळखणे हीच खरी साधना आहे. खरी भक्ती म्हणजे जिथे आपण सर्व श्रेय स्वामींना देतो, जिथे आपण शांतपणे आपला मार्ग चालत राहतो आणि सर्वात महत्त्वाचे, खरी भक्ती म्हणजे मी चांगला भक्त आहे हा विचारसुद्धा हळूहळू गायब होणे. नेहमी लक्षात ठेवा की अहंकार म्हणतो मी करतो आणि भक्ती म्हणते सगळे काही स्वामी करत आहेत. म्हणूनच स्वतःला कमी आणि स्वामींना सर्वस्व माना. तेव्हाच खरी शांती, समाधान आणि प्रगती आपल्या आयुष्यात येईल. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा की मी कमी आणि स्वामी जास्त. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भक्तीमधला अहंकार काय असतो हे सविस्तररित्या समजून घेतले. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.